और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आलाय। शाळेत जाणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर 10 ते 15 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे। सुदैवाने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखल्यामुळे या मुलीचा जीव थोडक्यात वाचलाय। सोमवारी सकाळी ही मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती। ती सोसायटीच्या परिसरातून जात असताना तिथे आधीच कळपाने बसलेल्या 10 ते 15 भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर मागून हल्ला केला। कुत्रे अंगावर धावून आल्यानं ती प्रचंड घाबरली आणि बचावासाठी पळू लागली। यामुळे कुत्रे अधिक आक्रमक झाले आणि तिच्या मागे धावू लागले। कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मुलगी जोराने किंचाळू लागली। तिचा आवाज ऐकताच परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने तातडीने त्या दिशेने धाव घेतली। त्याने लाठीच्या सहाय्याने कुत्र्यांना हुसकावून लावलं। यामुळे कुत्र्यांनी मुलीची पाठ सोडली। या घटनेत मुलगी सुदैवाने गंभीर जखमी झाली नसली तरी ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे। पलावासारख्या उच्चभ्रू वस्तीत भटक्या कुत्र्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आणि स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी सुरू आहे। सकाळी चिमुकली 7 वर्षाची चिमुकली 7 वाजता निघाली होती शाळेत जात असताना बिल्डिंग मधून खाली आली। लिफ्ट मधून खाली जाताना स्कूलमध्ये जाताना एक 10-15 कुत्र्यांनी तिच्यावरती हल्ला केला। हल्ला करत असताना त्वरित आमच्या सिक्युरिटी गार्डने पाहिल्यावरती त्वरित कुत्र्यांना हटवण्यात आले। त्यामुळे तो हादसा झाला नाही सिक्युरिटी सुपरवायझरच्या ह्याच्यामुळे। या परिसरात किती कुत्रे आहेत आणि काय मागणी आहे प्रशासनाकडे? या परिसरात कुत्रे जरी 150 ते 200 कुत्रे आहेत। तर सरकारकडे एकच मागणी आहे आमची, ह्याच्यासाठी कुत्र्यांसाठी वेगळी यंत्रणा काहीतरी राबवली पाहिजे। म्हणजे कुत्रे सोसायटीमध्ये असं आपण कसं फ्लॅट वगैरे असतो तसंच एक हाऊस तयार केलं पाहिजे कुत्र्यांसाठी। भटके कुत्र्यांसाठी हाऊस तयार केलं पाहिजे। आज नेहमीप्रमाणे ती मुलगी सकाळी 7 वाजता ती शाळेला जात असताना तर त्याच्यावरती कुत्र्यांनी अटॅक केला। थोडीशी खूप सिक्युरिटीची तत्परता म्हणून ती मुलगी थोडक्यात वाचली। वेळोवेळी प्रशासनाकडे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदकडे मागणी करून देखील तसं होत नाहीये, कारण की त्यांच्याकडे अशी कोणती यंत्रणा नाही। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे श्वान यंत्रणा आहे, तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, कारण की आमची आणि त्यांची हद्द ही लागून आहे। तर आम्हाला थोडीशी मदत झाल्यानंतर आम्ही हे कुत्र्यांचं फक्त स्टरलायझेशन केल्यानंतर ते होऊन जाईल। या संदर्भात तुम्ही प्रशासनाकडे तक्रार केली आहे का? हा, आम्ही याच्या अगोदर ग्रामपंचायत व जिल्हा परिषदकडे वर बिल्डरकडे याची आम्ही तक्रार केलेली आहे। याच्यापूर्वी देखील प्रशासनाने आम्हाला मदत केली नाहीये, पण आम्हाला असं वाटतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अशी यंत्रणा आहे, त्याने आम्हाला ती मदत करावी। भले ते सशुल्क असेल तरी आम्हाला मान्य आहे। नेमकं आज सकाळी काय घटना घडली होती आणि चिमुकली कशी आहे आता? चिमुकली खूप बरी आहे, थोडीशी ती घाबरलेली आहे अजूनही। आताही थोड्या वेळापूर्वी त्यांच्या वडिलांशी मी बोललो की ती खूप घाबरलेली आहे, अजून ती शाळेतून पण आलेली नाही, ती तिच्या मामाकडे थांबलेली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।